घाणमुखकरांचा संतापाचा स्फोट, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घागर मोर्चा। महागाव तालुक्यातील घाणमुख येथील नागरिकांचा सनेम अखेर संपला असून पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठ्याच्या विरोधात शेकडो महिला व पुरुषांनी घागर घेऊन तालुका कार्यालयावर धडक दिली। नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा संतप्त आरोप आंदोलकांनी केला। वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही अधिकारी केवळ कागदोपत्री कामे करत असल्याने जनतेचा रोष वाढला आहे। एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे घाणमुखकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे। ही प्रशासनासाठी मोठी नामुष्की असल्याची चर्चा आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र, उग्र व बेमुदत आंदोलन छेडून प्रशासनाला धडा शिकवला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला। प्रशासन अजूनही जागे झाले नाही तर जनाक्रोश आणखी भडकल्याची चिन्हे दिसत आहेत। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव येथे आहोत। आपण पाहू शकता की घाणमुख येथील पाणी पुरवठा व्यवस्था करणारी यंत्रणा जी आहे पूर्णपणे कोलमडली आहे। मोठ्या प्रमाणात संतप्त महिला आणि पुरुष मंडळी, गावकरी मंडळी घाणमुख येथील इथं आलेले आहेत। ते मोठ्या प्रमाणात जमलेल्या महिला आणि हे नागरिक घागर मोर्चा घेऊन पंचायत समिती महागावच्या कार्यालयावर धडकणार आहेत। काय सांगसाल, काय पाण्याची समस्या आहे तुमच्या गावात आणि या मोर्चाचं आयोजन कशा प्रकारे असेल? तर मी सर्वात प्रथम मराठी 9चा एक आभार मानतो की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले। आमच्या घाणमुख गावाचे तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे आम्ही सगळे गावकरी मंडळी व आमच्या गावाचे पुढारी नेते हे सगळं आम्ही पंचायत समितीवर घागरा मोर्चा काढण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आमची समस्या एकच आहे की आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, ही सगळं गावकऱ्यांची मागणी आहे। व तसेच आज भारताला स्वतंत्र होऊन किती दिवस झालेले आहेत तरी आम्हाला स्वच्छ पाणी भेटत नाही। आम्हाला पाण्यासाठी आज हा खोळंबा करावा लागत आहे, शासनाला आम्हाला भीक मागावं लागत आहे। हे एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। शासनाला माझं एवढंच म्हणणं राहील की आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा न करण्यात आला तर आम्ही याच्यापेक्षा बी मोठं आंदोलन करू। आणि मी वारंवार हेच विनंती करतो, पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी पियाला जमन झालं, याचं कारण काय हे आम्हाला अधिकाऱ्यांना सांगावं, इथं यावं। सगळ्या अधिकाऱ्यांचे मी प्रामाणिकपणे आभार व्यक्त करतो की सगळ्या महिला नेते आलेल्या आहेत, गावकरी मंडळी आलेले आहेत। त्यामुळे दाखवा तुम्ही सगळ्यांना 2-2 किलोमीटर जे पाण्याला जात आहे महिला, खूप त्रास होतो, त्रासदायक गोष्ट आहे। तुम्हाला बॅलर पाणी प्यायला आहे पण आम्हाला दूषित पाणी सुद्धा आमच्या नशिबात नाही, म्हणजे किती दुर्दैव गोष्टी आहे। याचा विचार करा अधिकारी साहेब, आणि आमचा विचार करून आमचा हा प्रकल्प सुरू करा। याला काय समजा तुम्हाला यंत्रणा पुरवता येईल आणि कशा प्रकारे पुरवता येईल याची तुम्ही काळजी घ्या आणि तरतूद करून ताबडतोब तात्काळ या पाणी पुरवठ्याचा काळजी करून चालू करण्यात यावा, हीच मी वारंवार विनंती करतो। घाणमुख येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यामुळे संतप्त जे महिला आहेत इथं महागावला आलेल्या आहेत। घागर मोर्चा ते पंचायत समिती कार्यालयावर घेऊन जाणार आहेत। काही महिला आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती दिवसाला पाणी पुरवठा होतो? आम्हाला 5-6 दिवस येत नाही पाणी, कारण पाणीचा पुरवठा नाही आम्हाला। किती दिवसापासून होते हे सगळं? हे असं उन्हाळ्यापासून चालू आहे, पण याच्याकडे लक्ष कोणी दिलं नाही। काहून दिलं नाही की सपोर्ट घेतलं नाही, याच्यामुळे कोणी लक्ष दिलं नाही। बाया किती दिवसाला पाणी येते तुम्हाला? आता 5-6 दिवसाला येते, म्हणजे कम येते, 5 मिनिटं असं येते। वापरायला भरपूर पाणी नाही, पियाला पाणी नाही। आमचं पाणी फिल्टर पाणी, आम्हाला स्वच्छता, हेच आमची विनंती आहे। सविता राठोड, बाबूसिंग राठोड, राहणार घाणमुख। आम्हाला पिण्याचं पाणी बी नाही आहे सर, आम्हाला फिल्टर पाहिजेत, कारण की आमच्या गावात येऊन आज 5 वर्ष झाले फिल्टरचं हे आले, पण ते काय चालूच नाही केलं पाणी। आम्हाला 5 रुपये प्रमाणे पाणी पाहिजेत भरपूर, ते आमची विनंती आहे भरपूर। माझं नाव गणेश मारुती इंगळे, राहणार घाणमुख। आम्ही इथं घागर मोर्चा घेऊन वारंवार आम्ही ग्रामपंचायतला, मागच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आपल्याला पाणी पुरवठा आम्हाला कमी होत आहे, तर याच्यावर तुम्ही उपचार करा। पण ग्रामपंचायतने याच्यावर काही दक्षता घेतली नाही। यामुळे आम्हाला इथं घागर मोर्चा घेऊन महागावला पंचायत समितीवर यावाचं काम पडलं। आणि सर्व महिला जवळपास आम्हाला 1 किलोमीटर 2 किलोमीटर सांडावंडीचं पाणी येते, पण आम्हाला पियाचं पाणी अद्यापही नाही। तर यासाठी आम्ही संतप्त होऊन ग्रामपंचायतला वारंवार सांगून हे प्रश्न आमचा सुटला नसल्यामुळे आम्हाला महागाव येथे याचं काम पडलं। धन्यवाद। ठिकाणी महागाव तालुक्यातील दुर्गम भाग म्हणजे घाणमुख या गावातून
जीवनावश्यक वस्तू म्हणजे पाण्यासाठी जर समजा आंदोलन करण्याचं काम पडत असेल तर मी या समस्येच्या मुळाशी गेलो. अत्यंत साधा विषय आहे. विहिरीला पाणी भरपूर आहे, परंतु प्रशासकीय काही चुकामुळं या गावाला पाणी भेटत नाही. महिला वर्गाचं मी ऐकलंय, पुरुषांचं ऐकलंय, 7-7 दिवस जर आंघोळीला पाणी भेटत नसेल तर शुद्ध पाणी पिण्याचा प्रश्न दूरच आहे. म्हणून काल या गावकऱ्यांनी सामूहिकरित्या एक निवेदन दिलं की उद्या 11 वाजेपर्यंत जर सुरळीत पाणी पुरवठा नाही झाला तर संपूर्ण महिला पुरुषासह इथे घागर मोर्चा निघेल. दरम्यान त्या प्रशासनाच्या वतीनं ग्रामसेवक, मला वाटते भवानकर नावाचा ग्रामसेवक आहे, त्यांनी येऊन त्या ठिकाणी काही स्टार्टर वगैरे हे काही छोटे मोठे वस्तू इथं आणलेल्या आहेत. आणि आत्ताच्या आत्ता प्रत्यक्ष पाणी पुरवठा झाल्याशिवाय या ठिकाणी घाणमुख वाशीय कोणी हलणार नाही. आणि प्रसंगी वेळ प्रसंगी या कठीण समस्येच्या नेतृत्वासाठी आम्ही तयार आहोत. जर या आजच्या हा प्रश्न नाही सुटला तर उद्या संपूर्ण तालुक्यातून किसान सभा या घाणमुख वाशियाच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहील, म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो. जय जवान जय किसान. नक्कीच आपण पाहू शकता की घाणमुख येथील महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात महागाव येथे जमा झालेले आहेत. सुरळीत पाणी पुरवठा करून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. जोपर्यंत आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मागणी जी आहे समोर ठेवणार आहोत. आणि यानंतर हा महिलांचा आणि गावकऱ्याचा मोर्चा जो आहे तो पंचायत समिती महागाव येथे सुद्धा धडकणार आहे. प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये आमचा पाणी पुरवठा सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ.